मासिकचा पुण्यात महाराष्ट्र भारतात त्याबद्दल सर्व देशामध्ये शिवाजी महाराज आज भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवन बाहेर आंदोलन आणि ते करत असताना जगातल्या कुठल्याही माणसाने एका ठिकाणी पराक्रम केला किंवा चांगलं काहीतरी काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन असे की भारतीय जनता पार्टीला हे आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. कारण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल असतील, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, या सर्वांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे काही उद्गार काढलेले होते त्यामुळं त्यांना तो नैतिक अधिकार नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जे त्या ठिकाणी कालचं भाष्य केलंय याचं सुद्धा विपर्यास करण्याचं काम भारतीय जनता पार्टी यासाठी करतात आहे की गेले 10-12 दिवसामध्ये आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींचा चेहरा उघड केला आणि ते लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीने हा केलेलं हे आंदोलन आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी ज्या पद्धतीने सातत्याने गेले वर्षभर भारतीय जनता पार्टी असेल, मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचं जे काही धोरणं आहेत त्याच्यावर सातत्याने कडाडून विरोध केला, त्या रागातून त्यांनी हे केलेलं आंदोलन आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठलंही प्रेम नाही हे सुद्धा त्यांना आम्ही सांगू शकतो. भाजपने करत असा आमचा थेट आरोप आहे, तर त्यांनी हा दृष्टिकोन देऊ नये हा आमचा त्यांना इशारा नक्की दादा हिंदी में बात करिए दादा, अगर समझो हर्षवर्धन सपकाळ जी ने बोल दिया खालच्या पदाची टीका त्यांच्याकडून आहे. काय सांगाल तुम्ही? यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाजवी आजपर्यंत भाजपने त्यांच्याकडून माफीची अपेक्षा केली नाही, मात्र आता तीव्र आंदोलन करतात. सर्वप्रथम प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेबांनी असं कोणतेही चुकीचं वक्तव्य केलं नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, त्यांचं समकक्ष प्रेरणा घेऊन युद्ध नीती राबवली, समकक्ष पद्धतीने त्यांनी राज्य चालवलं. ह्याचे अनेक उदाहरणे आहेत आणि या देशात नाही तर जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती असेल, राज्य नीती असेल, ह्याचं प्रेरणा घेऊन काम केलेलं आहे, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. मग त्याचा विपर्यास करून जे काम, आमचा प्रश्न भारतीय जनता पक्षाला ज्या छिंदमनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्याबद्दल आपण कधी काही बोलले नाही, कोश्यारीने अपमान केला त्याच्याबद्दल काही बोलले नाही, राहुल सोलापूरकरने अपमान केला त्याच्याबद्दल काही बोलले नाही, शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रामध्ये बांधणार होते त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. आणि आज एक खोटं आंदोलन जे चुकीचं करताय तुम्ही एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अहिताचं जे अमेरिकन डील आहे ते लपवण्यासाठी. त्याचबरोबर नरवणे आर्मी चीफांनी जे त्यांच्या पुस्तकात लिहिलं की चायनीज टँक आपल्या हद्दीमध्ये शिरस्तवर मोदी आणि संरक्षण मंत्री गपचूप खेळून होते, या सगळ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे आंदोलन आहे असं आमचं मत आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो. त्यांनी राहुल सोलापूरकर आणि त्यांचा गोयल ज्यांनी मोदीची तुलना शिवाजी महाराजांबद्दल केली, त्या मोदींचा आणि गोयलचा त्यांनी निषेध करावा. मी तिथे यायला तयार आहे. भाजपा जो असली चेहरा वो सामने लेकर आने का प्रयास है. पुन्हा भाजप आक्रमक आंदोलन करताय. यापूर्वी देखील अनेक भाजपच्या कार्यकर्ते. भाजपचा हा खोटा आणि फसवा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आणि आपल्या सर्वांचं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही अवमान काँग्रेस पक्षाने हे आमचे प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी केलेला नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच बाकीचे राज्य लढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शिकूनच टिपू सुलताननी इंग्रजांच्या विरोधात लढाया केल्या. असा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उलट आदर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पण या ठिकाणी का चुकीच्या शब्दाचा नाही का या ठिकाणी जो शब्द चुकीचा नाहीच त्याचा विपर्यास करण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आहे. भाजपवाल्यांना थोडी लाज जर असेल तर ज्या महापौरांनी काल परवा पुणे महापालिकेमध्ये हेगडेवारांच्या प्रतिमेला हार घातला पण छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घातला नाही, त्याचा खुलासा करावा आणि पुणेकरांची माफी मागावी ही आमची मागणी आहे. पण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष विकेंद्रित करण्याकरता एप्स्टीन फाईलवरून नका लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता हा घाणेरडा चुकीचा स्टंट आहे
असं आम्हाला वाटतं. आणि त्याचबरोबर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 13 पानाचा इतिहास हा पाठ्यपुस्तकांमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता. तेव्हा मात्र इतिहास तो धडा आता 13 पानावरून 1 पाना आणण्याचं महापाप हे भाजपाने केले. त्याचा खुलासा पहिला त्यांनी द्यावा आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणाला किती प्रेम आहे हे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता नक्की ओळखून घेईल. अध्यक्ष खरं म्हणजे पुण्याच्या महापौर सुद्धा या आंदोलनात आहेत. अत्यंत चुकीची पद्धत आहे. महापौर कोणत्या पक्षाचे नसतात, एक संविधानिक पद आहे. महापौरांनी आज महापौर पदाची गरिमा खाली घालवली असं आमचं स्पष्ट मत आहे. महापौरांनी चुकीचं केलंय आणि त्यांनी त्यांच्या भाषणातच सांगितलं की ते ह्या पद्धतीने प्रेरित आहे. म्हणजे आता येणारे 5 वर्ष महापौर कशा पद्धतीने वागणार हे आता आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलंय.